नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर थंबनेल मी मित्रांनो आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल, स्विफ्ट ॲपची महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर मित्रांनो, या वर्षी बऱ्याचशा आपल्या शिक्षक बांधवांच्या बदल्या झालेल्या आहे आणि आपल्याला शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची काही माहिती भरण्यासंदर्भात बरेचसे ॲप वापरावे लागतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे ॲप आहे ते आहे स्विफ्ट ॲप. तर या ॲपवर मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांची हजेरी भरायची असते, परीक्षेसंदर्भात गुण वगैरे भरायचे असतात आणि स्वाध्याय वगैरे त्यामध्ये द्यायचा असतो. तर मित्रांनो, बदली झाल्यानंतर आपल्याला नवीन शाळेवर आपलं नाव येण्यासाठी किंवा नवीन शाळेची माहिती भरण्यासाठी या ॲपमध्ये काही बदल करावे लागणार आहे. लॉग इन कसं करायचं ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बरेचसे आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर आमची बदली झालेली आहे आणि स्विफ्टच्या ॲपमध्ये आपल्याला माहिती भरताना आम्हाला अडचणी येत आहे. तर मित्रांनो, बदली जर झाली असेल आणि स्विफ्टच्या ॲपमध्ये जर आपल्याला माहिती भरता येत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, आपल्या मोबाईलमध्ये हे जे ॲप दिसत आहे आपल्याला, हे जे ॲप आहे हे स्विफ्ट ॲपचं ॲप आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरेचसे काम आपण या ॲपवरून करत असतो. तर मी सुरुवातीपासून आपल्याला दाखवणार आहे नेमकं आपल्याला काय करायचं आहे. जर आपली बदली झालेली असेल नवीन शाळेवर आणि आपल्याला तिची जर माहिती भरायची असेल आणि ती जर येत नसेल तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर बघा, या ॲपला मी ओपन करतो. सगळ्यात अगोदर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपल्याला आपली जर बदली झालेली असेल तर युडाइसच्या टीचर पोर्टलमध्ये आपण तिथे अटॅच झालो का आणि ते सर्टिफाय केलेलं आहे का ते बघून घ्यायचं आहे. त्यानंतर शालार्थ पोर्टलमध्ये सुद्धा आपलं अटॅच डिटॅचचं सर्व काम झालेलं पाहिजे आणि त्यानंतरच इथे आपल्याला ती माहिती भरता येणार आहे. तर बऱ्याच आपल्या शिक्षक बांधवांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्यांचे हे सर्व कामं झालेले आहे. तर बघा, इथे आपल्याला आता सुरू करताना मी सुरुवातीपासून आपल्याला दाखवणार आहे. मी इथे लॉग आउट करून घेतलेलं आहे आणि माझी सुद्धा स्वतःची बदली झालेली आहे. तर मी नवीन शाळेवर आता इथे हे जे ॲप आहे हे ओपन करणार आहे आणि तिची माहिती आपल्याला भरून दाखवणार आहे किंवा तिची पटसंख्या वगैरे आपल्याला दाखवणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना माहीत आहे, मी ज्या जुन्या शाळेवर होतो त्या शाळेचं नाव तोयागोंदी होतं आणि ती लहान शाळा होती. आता जी नवीन शाळा आहे त्या शाळेचं मी आता इथे दाखवणार आहे. तर बघा, सुरुवातीला आपण या ॲपला सुरू करताना इथे असं येणार आहे, याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून हे सुरू करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, इथे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर सेंड OTP करायचा आहे. एक OTP येणार आहे, तो OTP टाकून आपल्याला हे सुरू करून घ्यायचं आहे. लगेच OTP येणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीचं हे सुरू झालेलं आहे. तर आता मित्रांनो आपण या ॲपमध्ये आलेलो आहोत. आता बघा, आपले इथे दोन बोर्ड जे आहे ते महत्त्वाचे आहे. एक उपस्थितीचं आहे आणि एक जे आहे महाराष्ट्राचं आहे. तर बघा, आता इथे ते दिसत नाही आहे. तर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले होते की सर इथे ते जे बोट आहे ते दिसत नाही आहे. तर त्यासाठी मित्रांनो बघा, इथे आपल्याला एक सर्च बॉक्स दिसणार आहे अशा पद्धतीचा. हा जो सर्च बॉक्स आहे इथे आपल्याला क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जसं आता उपस्थिती जर आपल्याला बोट पाहिजे असेल, उपस्थितीची माहिती भरायची असेल तर इथे स्मार्ट उपस्थिती असं आपल्याला टाईप करायचं आहे. उपस्थिती जर भरायचं असेल तर तिथे स्मार्ट उपस्थिती असं टाईप करायचं आहे, सर्च करायचं आहे. सर्च केल्याबरोबर बघा, हे जे बोट आहे हे आपल्यासमोर आलेलं आहे, स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र. तर आता यावर मी क्लिक करून घेतो. समजा आपल्याला आता उपस्थिती भरायची आहे. तर इथे बघा मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे शाळेचा युडाइस कोड टाका म्हणून इथे येणार आहे. तर ते टाकून आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. जशी आता माझी शाळा बदललेली आहे तर मी आता नवीन शाळेचा इथे युडाइस कोड भरून घेणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपले युडाइस प्लसचे जे कामं आहे ते सर्व झालेले पाहिजे. म्हणजे तिच्या टीचर पोर्टलवर आपलं नाव वगैरे आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि ते सर्टिफाय करून घ्यायचं आहे आणि शालार्थ पोर्टलमध्ये सुद्धा ती सर्व प्रक्रिया करून घ्यायची आहे. तर हे सर्व बहुतेक जणांचं झालेलं आहे. तर बघा, आता मी नवीन शाळेचा माझा युडाइस कोड टाकून घेतो इथे. तर बघा, मी नवीन शाळेचा जो युडाइस कोड आहे तो टाकून घेतलेला आहे आणि इथे हा जो ॲरो आहे इथून आपल्याला याला सेंड करून घ्यायचा आहे. तर बघा, हे आपला बहुतेक सर्वांना माहीत आहे. तर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे मित्रांनो. इथे त्या शाळेचं नाव वगैरे संपूर्ण आपल्याला दिसणार आहे. तर इथे आता बघा, युडाइस कोड आपण टाकलेला, त्यानंतर शाळेचं नाव दिसणार आहे, तालुका जिल्हा दिसणार आहे आणि इथे कृपया तुमच्या शाळेची
शाळेच्या या माहितीची पुष्टी करा म्हणून आलेला आहे. तर तिथे 2 ऑप्शन असणार आहे, होय ही माझी शाळा आहे किंवा नाही युडायस कोड पुन्हा टाका. जर आपला युडायस कोड वगैरे चुकलेला असेल तर ती शाळेचं नाव ते वेगळं येणार आहे. तर ही माझी शाळा आहे, त्यामुळे होय ही माझी शाळा आहे यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा एक मेसेज आलेला आहे, तुम्ही छान काम करीत आहात. आपण पुढे जाण्यापूर्वी आणखी एक तपशील शेअर करायचा आहे, तुमचा शिक्षक कोड. तर शिक्षक कोड जो आहे मित्रांनो म्हणजे आपला शालार्थ ID आपल्याला इथे टाकावा लागणार आहे आपला. तर बघा तो आपण इथे टाकून घेणार आहोत. तर त्याची जी सिरीज आहे ते 0 to DED जी आहे आपल्या सर्वांना माहित आहे. तर बघा मी तो कोड जो आहे तो माझा मी टाकून घेतो इथे. आणि त्यानंतर आपल्याला हे सुद्धा इकडे सेंड करायचं आहे. हा जो ॲरो दिसणार आहे मित्रांनो हा निळा, यावर आपल्याला क्लिक करत जायचं आहे. तर बघा मी शालार्थ कोड टाकून घेतला, याला सेंड करतो. सेंड केल्यानंतर बघा आता आपण जो शालार्थ कोड टाकलेला आहे तिथे आपलं नाव येणार आहे, शिक्षक कोड, त्यानंतर नाव राजेश मेघराज मेश्राम आलेलं आहे, पद असिस्टंट टीचर. तर इथे बघा ही माहिती बरोबर आहे नाही, शिक्षक कोड पुन्हा टाका, असे 2 ऑप्शन इथे आपल्याला दिसणार आहे इथे. तर आपली ही माहिती बरोबर आहे, त्यामुळे होय बरोबर आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपण अगदी व्यवस्थितपणे नवीन शाळेवर माझं ते नाव आलेलं आहे आणि तिथे सर्व जे आहे ते नाव वगैरे सर्व आलेलं आहे आणि इथे माहिती भरण्यासाठी आता टॅब सुद्धा आलेली आहे. तर बघा 2 स्टेपमध्ये आपलं हे सर्व काम होणार आहे. पहिल्यांदा आपल्याला युडायस कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर युडायस कोड टाकल्यानंतर शाळेचं नाव वगैरे कन्फर्म करून आपल्याला नंतर आपला शालार्थ ID टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर पुन्हा कन्फर्म केल्यानंतर आता बघा विद्यार्थी उपस्थिती नोंदवायची टॅब आलेली आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर बघा आता विद्यार्थी उपस्थितीची नोंद कृपया खालील पर्यायामधून इयत्ता निवडा. तर सिलेक्ट रिस्पॉन्स जो आहे इथे आता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा पूर्ण वर्ग आलेले आहे. जी माझी नवीन शाळा आहे तिथे मोठी शाळा आहे ती 7 वर्ग आहे, तर तिथे बघा पूर्ण 7ही वर्ग आलेले आहे. म्हणजे ही नवीन जी शाळा आहे त्याची माहिती सर्व इथे आलेली आहे. तर बघा यावर जर एखाद्या इयत्तेवर जर क्लिक केलं तर बघा पर्यायामधून तुमच्या वर्गाची तुकडी निवडा. तर 1 वर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा ठीक आहे, पुढे जाण्याची वेळ आहे, फक्त सुरू ठेवा या बटनावर क्लिक करा, अशा पद्धतीचं आलेलं आहे. आणि वर बघा इथे उपस्थितीची नोंद करा, हे सुद्धा टॅब आहे. तर मित्रांनो आज सुट्टी असल्यामुळे हे भरता येणार नाही किंवा भरता येणार आहे परंतु मी भरणार नाही. तर बघा इथे संपूर्ण नावं आलेली आहे. माझ्या नवीन शाळेतील जे 5वीचे विद्यार्थी आहेत त्यांचे संपूर्ण नावं इथे अशा पद्धतीने आलेले आहे. तर मित्रांनो आपली जर बदली झालेली असेल आणि आपणाला जर स्विफ्ट चॅटमध्ये आपणाला जर विद्यार्थ्यांची उपस्थिती वगैरे भरायची असेल किंवा पॅट महाराष्ट्राचे जर काही कामं असेल आणि आपल्याला जर तिथे ते येत नसेल, नवीन शाळा दिसत नसेल, तर आपल्याला या पद्धतीने तिथे लॉग इन करायचं आहे किंवा ते सुरू करायचं आहे. तर बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते, ऑन डिमांड हा व्हिडिओ होता. तर मित्रांनो अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. आपण जुनं जे ॲप आहे त्यामधून लॉग आउट होऊन जा, त्याला अनइन्स्टॉल करण्याची काहीच गरज नाही, लॉग आउट व्हायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर युडायस वरचे आपले किंवा शालार्थचे जे सगळे जर काम आपले बरोबर झालेले असेल अगोदरच तर आपलं हे लगेचच होणार आहे. कारण तिथे मित्रांनो आपला डाटा फिट झाल्यानंतर जवळपास 3 ते 4 दिवसामध्ये ते अपडेट होते आणि ते इकडे येते. तर जर यामध्ये जर काही समस्या असतील तर मला कॉमेंट्स करा, मी आपल्या कॉमेंटचे नक्की उत्तर देणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.